नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आज आपला डे 3 आहे आणि आपल्या रेकी लेवल 1 या सेशनमध्ये डे 3च्या सेशनमध्ये आज आपण शिकणार आहोत ऑरा म्हणजे काय. ओके. आणि हा ऑरा क्लीन कसा करायचा, स्वतःचा, इतरांचा स्कॅन कसा करायचा. यासाठी तुमच्या घरी कोणतरी अशी एखादी व्यक्ती असायला पाहिजे की ज्याचा तुम्ही ऑरा स्कॅन करून पाहू शकता, चेक करू शकता. आहे का आता सध्या तुमच्या घरी एखादी व्यक्ती? मला एक दोन लोकच पाहिजेत. त्यांच्या घरी कोण एखादी व्यक्ती असेल तर मला आता सांगा, म्हणजे मी नंतर त्यांना हे करेन, प्रॅक्टिकल करायला सांगेन. येस, कोणी आहे का घरी तुमच्या? वर्षा म्हणतात कोण? येस. ओके. मला कोण, दोघांचीच नावं मला हवी आहेत. कोणतरी तुमचे हजबंड किंवा तुमचा मुलगा, कोणीतरी एखादी व्यक्ती घरात असायला पाहिजे. ओके. वंदना एक आहेत आणि बरं, चल ठीक आहे. ज्या वेळेला मी सांगेन त्यावेळेला मात्र तुमचे व्हिडिओ ऑन करायचे आणि मी जे प्रॅक्टिकल सांगते ते तुम्हाला करायचे. ठीक आहे. चल. आज आपण एक महत्वाचा टॉपिक कव्हर करूया. ऑरा म्हणजे काय. त्याआधी आपण काल काय पाहिलं, काल का अभ्यास काय केला त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. रेकी म्हणजे काय हे आपण जाणून घेतलं. एक ब्रह्मांडीय ऊर्जेबद्दल आपण माहिती घेतली. त्याचबरोबर आपला जे रेकीचं जे प्रॅक्टिकल आहे ते आपण पाहिलं. रेकी कशी फील होते आपल्या हातामध्ये आणि रेकीचे काही बेनिफिट्स पाहिले, बरोबर ना. त्याचबरोबर रेकीची एक प्रेयर आहे ती पाहिली आणि ती प्रेयर कशी म्हणायची एक्झॅक्टली त्याचा एक मी तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायला सांगितला होता. आणि हीच प्रॅक्टिस तुम्हाला रोज करायची. आता याच्यामध्ये आणखीन काय तुम्हाला ऍडिशनल करायचंय, तर ब्रह्मांडातून येणारा प्रकाश कोणता आहे, तर त्याची व्हाईट एनर्जी, व्हाईट लाईट तुम्हाला बघायची. त्यामुळे जेव्हा तुम्ही कधी रेकीला कॉल कराल तेव्हा एका व्हाईट प्रकाशामध्ये आपण स्वतःला बघायचंय किंवा ब्रह्मांडामधून एक पांढरा शुभ्र प्रकाश आपल्या या, आता मी चक्रांची माहिती तुम्हाला सांगेनच, या सहस्त्रार चक्रातून आपल्या संपूर्ण शरीरात पसरलेला आहे, प्रकाशित झालेलं आहे आपलं शरीर, असं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचंय. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. पुढे जाऊया. चल. ओके. मीरा मॅडम, का बरं माझे लेक्चर सारखे सारखे अटेंड करता? काय रिझन आहे? मॅडम, फर्स्ट लेवलचं जेव्हा आम्ही अपॉइंटमेंट घेतलं ना त्याच्या अगोदर तुमचे कोणतेच लेक्चर अटेंड केले नव्हते रेकीचे. आणि मग ते रेकीला इन्व्हाइट कसं करायचं ऍक्च्युली माझ्या मिस्टरांना करायचं होतं. हा. आणि ते काही म्हणजे माहीतच नव्हतं कसं इन्व्हाइट करायचं काय त्यासाठी आपल्या ऍप मग मधले आपल्या ऍप मधले व्हिडिओ नाही पाहिलेत का तुम्ही? ऍपमध्ये नाही आहेत रेकी लेवल 1 चे. सगळे आहेत. तुम्हाला ऍक्सेस नसेल मिळाला मे बी. नाही, म्हणून तर मग मी म्हटलं ठीक आहे एकदा जॉईन करूया आणि मग त्याच्या नाही नाही, मग तुम्ही मला सांगायचं ना. तुम्हाला ऍक्सेस मिळालं नसेल, आज देऊन टाकते मी ऍक्सेस. हो मॅडम, चालेल. थँक्यू. ओके ओके ओके. चलो. चल पुढे बघूया आपण आता. इमेज बघा, ही काय दिसते तुम्हाला या इमेज मध्ये. आज आपला टॉपिक आहे ऑरा. ऑरा म्हणजे काय, तर थोडक्यात ऑरा म्हणजे आपल्या शरीरातून बाहेर पडणारी व्हायब्रेशन. त्यालाच तेजोवलय किंवा आभामंडळ असं म्हटलं जातं. आणि हे वेगवेगळ्या कलरमध्ये असतं. आता वेगवेगळ्या कलरमध्ये आहे तर लगेच आपल्याला दिसणार आहे का? नाही. एवढे आपण ज्ञानी आहोत का? तर नाही. त्यामुळे आपल्याला साध्या डोळ्यांनी ते दिसू शकत नाही. पण ऑराचा एक लेअर, जो व्हाईट प्रकाश आहे, तो मात्र आपल्याला दिसू शकतो. त्याचा आपण प्रॅक्टिकल पुढे घेणार आहोत. आता या इमेजमध्ये बघा, जे आपल्या समोर हे साधू संत दिसत आहेत, तर संत महात्म्यांच्या डोक्याभोवती एक ब्लर असं व्हाईट प्रकाशाचं वलय दिसतंय. तुम्हाला दिसतंय ना? हे बघा, माझं कर्सर तुम्हाला दिसत असेल तर त्यालाच म्हणतात ऑरा. आपण काय करतो, रोज आपलं शरीर आपण स्वच्छ करतो, पण शरीराबरोबरच आपण आपला ऑरा क्लीन करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपण आजारी पडतो का, तर आपल्याला कोणी सांगितलेलंच नसतं की आपला ऑरा सुद्धा आपल्याला क्लीन करणं गरजेचं आहे. आता हा ऑरा क्लीन का करावा, हा पण तुमच्या मनामध्ये एक प्रश्न राहिला असेल ना, की मॅडम क्लीन करण्याची काय गरज आहे बरं? आतापर्यंत तर आम्हाला काही माहित नव्हतं. मग आता तो ऑरा कळलाय, मग ऑरा क्लीन का करायचा? आपण डे टू डे लाईफ मध्ये कामानिमित्त आपण काय, कोण अंबानी नाही आहेत की घरी राहून आपल्याला मंथली अगदी एंड ऑफ महिन्याच्या पहिल्या तारखेला आपल्या अकाउंटमध्ये पैसे येत आहेत, असं कोण आहे का? नाही.
सो कामानिमित्त आपल्याला बाहेर पडावं लागतं, कष्ट करावे लागतात, प्रवास करावा लागतो आणि या सगळ्या दरम्यान आपण असंख्य लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. बरोबर? असंख्य लोकांच्या संपर्कात येतो. तर मला सांगा आता ही असंख्य जी लोक आहेत, ही सगळीच पॉझिटिव्ह असतात का? सकारात्मक ऊर्जेपासून भरलेली असतात का? नाही. सो या असंख्य लोकांमध्ये काही पॉझिटिव्ह असतात तर काही निगेटिव्ह असतात. मग आता याचा इफेक्ट आपल्यावर काय होतो? सो जर ती लोक आपल्याला जी भेटतायत ती निगेटिव्ह असतील, नकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असतील, तर काय होतं? तर आपला ऑरा वीक असल्यामुळे आपण या नकारात्मक ऊर्जेच्या सानिध्यात येतो, संपर्कात येतो आणि आपला ऑरा आपण वीक करून घेतो. आता होतं काय याच्यामुळे? आपला ऑरा वीक केल्यामुळे आपल्या चक्रामध्ये जिथे कुठेही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, त्या चक्रासंबंधी आपल्याला एखादा आजार निर्माण होतो. आता थोडक्यात मी तुम्हाला सांगते, की ही ऊर्जा कशी प्रवेश करते किंवा आपणच याला कसं इन्व्हाईट करतो. आपल्या सगळ्यांमध्ये, सगळ्यांचे कोण ना कोणतरी एखादा शत्रू असतोच. एखादा तरी. बरोबर ना? असं कोण आहे का? मॅडम माझा एकही कोण शत्रू नाही, दुश्मन नाही. एकाही व्यक्तीवर माझी जलसी नाही, मत्सर नाही, राग नाही, काही नाही. असं असूच शकत नाही. एक तरी असतो. मग होतं काय? आपण सतत, सतत, सतत त्या व्यक्तीचा विचार करत असल्यामुळे त्या व्यक्तीने आपल्याबरोबर काय केलं? हा निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह विचार केल्यामुळे काय होतं? तर आपली एनर्जी त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जाते कुठेतरी आणि त्या व्यक्तीचे विचार ऑलरेडी निगेटिव्ह असतात. त्या विचारांमध्ये आपण आपले विचार मिक्स करतो आणि होतं काय? तर आपली एनर्जी आपण दूषित करून घेतो. तर फॉर एक्झाम्पल मी ते दाखवते तुम्हाला. थोडंसं माझी ड्रॉइंग काही एवढी खास नाहीये. मी थोडक्यात तुम्हाला दाखवते बघा. सपोज आता या दोन व्यक्ती आहेत. ओके. ही एक व्यक्ती आहे आणि ही एक व्यक्ती आहे. आणि या दोन व्यक्तींचं एकमेकांशी भांडण झालेलं आहे. आता त्यांना आपण नाव देऊया. ए, या व्यक्तीचं नाव ए आहे आणि या व्यक्तीचं नाव बी आहे. या दोन्ही व्यक्तींचं एकमेकांशी भांडण झालेलं आहे. ओके. आणि याच्यामध्ये ही जी व्यक्ती आहे ती पॉझिटिव्ह विचारांची आहे आणि ही व्यक्ती जी आहे बी वाली ती निगेटिव्ह विचारांची आहे. ओके. आता होतं काय बघूया आपण. आता ते व्यवस्थित लक्ष द्या. आता होतं काय, तुमच्यामध्ये दोघांमध्ये जोरदार भांडणं झालेली आहेत. आता ही निगेटिव्ह व्यक्ती आहे जी तुमच्याशी भांडून गेलेली आहे, ती तुमच्याबद्दल विचार सुद्धा करत नाही. भांडण झालं, तिने सोडून दिलं. पण तुम्ही काय करताय? ते भांडण का झालं? ती व्यक्ती माझ्याशी का भांडली? त्याने माझ्याशी असं का केलं? वारंवार तुम्ही त्या व्यक्तीचा विचार करताय आणि त्यामुळे या व्यक्तीची जी वाईट एनर्जी आहे ती कुठेतरी तुमच्या ऑरा क्षेत्रामध्ये प्रवेश करते. म्हणजेच तुम्हीच त्या व्यक्तीला इन्व्हाइट करता तुमच्या ऑरा क्षेत्रामध्ये येण्यासाठी आणि ही या व्यक्तीची ही वाईट एनर्जी तुमच्या कुठेतरी ऑरा क्षेत्रामध्ये प्रवेश करते आणि मग तुमच्या ऑराचा कलर असा डार्क व्हायला लागतो, ब्लॅकिश व्हायला लागतो. आणि ही एनर्जी कुठेतरी तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या 7 चक्रामध्ये, तुमच्या ऑरामध्ये स्टोअर होते. मग होतं काय? मग होतं असं, की ती व्यक्ती आपल्याबरोबर भांडलेली असते, ती आपल्याला विसरूनही जाते, पण आपण ते विसरत नाही आणि त्यामुळे कुठेतरी आपण त्या त्या व्यक्तीच्या कर्मांबरोबर कनेक्ट होतो. ओके. कर्मांबरोबर कनेक्ट झाल्यामुळे त्या व्यक्तीने जे काही वाईट केलं असेल त्याच्याबरोबर आपण कनेक्ट होतो आणि म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये अजूनपर्यंत काही प्रगती होत नाही किंवा वारंवार काहीतरी वाईटच घटनांची मालिका चालू असते. आणि म्हणूनच आपण डे 1 पासून काय शिकलेलो आहोत? तर माफ करायचं, फॉरगिव्ह अँड फॉरगेट. सो ज्यांनी अजून केलं नसेल त्यांनी हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, फॉरगिव्ह अँड फॉरगेट. व्हाय? इट इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. क्लिअर झालं? आता पुन्हा येऊया ऑराकडे आपण. सो म्हणूनच अशा निगेटिव्ह लोकांचा इम्पॅक्ट, त्यांची निगेटिव्हिटी आपल्यावर भारी नको पडायला. म्हणूनच आपल्याला आपला ऑरा क्लीन करायचा आहे. सो हा पॉइंट क्लिअर आहे का सगळ्यांचा? असेल तर एक थंब दाखवा बरं मला. आता बघा,
आपला ऑरा कसा बदलतो बघा. जेव्हा आपण खुश असतो, हॅपी असतो, तेव्हा कुठलंही काम हातात घ्या बरं, त्या कामांमध्ये तुम्हाला छान रिझल्ट मिळेल. पण ज्या दिवशी तुमचा मूड ऑफ झालेला असणार म्हणजेच काय, इनडायरेक्टली तुमचा ऑरा वीक झालेला असतो. आणि त्या दिवशी एखादं काम करायला घ्या बरं. सकाळी सकाळी मी आज कोणाचं तोंड बघितलं माहित नाही, आज सगळी कामच बिघडत आहेत. हा डायलॉग हमखास 100% तुमच्या तोंडातून निघणार. का बरं? आता कुठल्या एनर्जीने तुम्ही काम करताय? तुमचा ऑरा चेंज झालेला आहे, एनर्जी चेंज झालेली आहे. त्यामुळे तुमची एनर्जी जी तुमचे व्हायब्रेशन युनिव्हर्समध्ये जायला पाहिजे, ते चेंज झालेले आहेत. आणि त्यामुळे युनिव्हर्सची फ्रिक्वेन्सी आणि तुमची फ्रिक्वेन्सी कुठेतरी मिसमॅच होते आणि म्हणून हातात घेतलेलं काम तुमचं होत नाही. बरं आता ठीक आहे मॅडम, रोज तर आम्ही पॉझिटिव्ह नाही राहू शकत. रोज असं तुमच्यासारखं गोड गोड बोलायला, हसायला आम्हाला नाही येऊ शकत. मग काय करायचं बरं? रोज कधीतरी आमच्या घरामध्ये माझ्या हसबंड बरोबर भांडणं होतं, माझ्या मुलांबरोबर भांडणं होतात. मग आमची एनर्जी डाऊन होणार. मग अशा अशा वेळेला आम्ही काय करायचं? अगदी इझी आहे. अशा वेळेला काय करायचं? जो काही रागाचा वेळ आपल्याला प्रत्येकाचा फिक्स असतो. काहींना अर्ध्या तासासाठी राग येतो, काहींना 1 तासासाठी, काहींना 2 तासासाठी. मग जो काही वेळ आहे रागासाठी तो द्या. आणि तो राग व्यक्त झाल्यानंतर मग मात्र नॉर्मल व्हायचंय. पुन्हा तुम्हाला तुमच्या रुटीनमध्ये यायचंय, मूळ स्वभावात यायचंय. आणि हे सगळं होण्यासाठी कशाची हेल्प घ्यायची आहे? लगेचच तुम्हाला आवडणारं म्युझिक लावायचंय. तुम्हाला आवडणारी कामं करायची आहेत. आणि घरात न थांबता बाहेर जाऊन एक फेरफटका मारून यायचे 10 ते 15 मिनिट. क्लिअर? का बरं? कारण हाच मूड जर ठेवलात तर पुढे सगळ्या कामांमध्ये हेच निगेटिव्ह रिझल्ट मिळणार आहेत तुम्हाला. मग हेच तुम्हाला सतत पाहिजे का? येस ऑर नो? हवेत का? आणि म्हणूनच आपल्याला आपला मूड स्विंग करता आला पाहिजे, चेंज करता आला पाहिजे. आणि याच्यासाठीच आपण स्विच वर्ड्स यूज करतो. स्विच वर्ड्स काय करतात? तर आपला जो मूड स्विच झालेला असतो त्याला स्विंग करण्याचं काम करतात. ओके. आणि म्हणूनच आपण स्विच वर्ड्स वगैरे यूज करतो. इथपर्यंत क्लिअर आहे का? आता हे स्विच वर्ड्स आपण काय वापरायचे? म्युझिक, बाहेर फेरफटका मारणं, हे आपल्यासाठी आपले स्विच वर्ड्स झाले. क्लिअर आहे? ओके. आता आणखीन एक साधं उदाहरण देते तुम्हाला. आपण सगळे कुठल्या ना कुठल्या तरी कार्यक्रमाला, लग्न समारंभाला जातो. येस ओर नो? जातो ना? तिकडे गेल्यानंतर बऱ्याच व्यक्ती असतात आणि त्या बऱ्याच व्यक्तींपैकी सगळेजणच मनापासून आपल्याला कॉम्प्लिमेंट देतात, आपलं कौतुक करतात. का बरं? करतात का? नाही. काही लोक वर वर बोलतात, मनापासून काहीतरी वेगळं असतं. मग आपण छान दिसणं, आपण खूप छान ज्वेलरी वगैरे घातलेली असते, किंवा आपलं स्टेटस त्यांच्यापेक्षा थोडंसं उंचावलेलं असतं मे बी. आणि मग तो कटूपणा कुठेतरी आपल्यावर हावी पडतो. आणि अशा वेळेला मग घरी आल्यानंतर डोकं दुखणं, कुठेतरी मळमळणं, अशा प्रकारचा त्रास आपल्याला व्हायला लागतो. हा त्रास का होतो बरं आपल्याला? अगेन, त्यांची जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती आपल्या ऑरा क्षेत्रामध्ये प्रवेश करते आणि त्यामुळे आपला ऑरा दूषित होतो. आता आपला ऑरा दूषित होतो कारण आपला ऑरा ऑलरेडी वीक आहे. आपण त्याला स्ट्रॉंग होण्यासाठी काही केलेलं आहे, प्रयत्न केलेत का? अजिबात नाही. आणि म्हणूनच आपला ऑरा आपल्याला स्ट्रॉंग करायचा आहे. सो त्याचे रेमेडीज मी तुम्हाला सांगेन पुढे जाऊन. तो इथपर्यंत कळलं का? क्लिअर? ओके. बिकॉज लाईक अट्रॅक्ट लाईक. जे तुम्ही अट्रॅक्ट करता तेच तुम्हाला मिळतं. मग आता काय करायचंय मॅडम? या निगेटिव्ह लोकांपासून आपल्याला दूर कसं ठेवायचंय? ऑफकोर्स, जिथे प्रॉब्लेम आहे तिकडे सोल्युशन आहे. लॉक आहे तर चावी सुद्धा आहे. सो आपण सगळे प्रॉब्लेम, सोल्युशन हे सगळं बघणार आहोत. आता आपण पुढे बघूया की जगात जशी 2 प्रकारची एनर्जी आहे, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, तसंच 2 प्रकारची माणसं या जगात आपल्याला दिसून येतात. कोणती? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ओके. पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना ऑरा बघायला आवडेल का? प्रॅक्टिकल. चलो, चला प्रॅक्टिकल करा. एक पेज घ्या बरं. ब्लँक पेज असेल तर वेल अँड गुड. ब्लँक पेज घ्या. बरं, वोटिंग करून आलात का सगळे? आपला हक्क आहे, सगळ्यांनी बजावलं पाहिजे. येस, मी आपला सेशन झाल्यानंतर जाणार आहे लगेच. ओके, चलो. हा, एक ब्लँक पेज घ्या. मी पण घेते, 2च मिनिटं.
हा, एक पेन घ्या. ओके. बघा, जसं की एक ब्लँक पेज घेतलंय मी, आणि इथे मी एक डॉट ड्रॉ करते आता. मोठासा डॉट ड्रॉ करा. ओके. हा, दिसतोय का सगळ्यांना? हं. आता बरोबर त्याच्या मध्यभागी आपल्याला बघायचंय, सेंटर पॉइंटवर बघायचंय, आणि सेंटर पॉइंटवर बघून त्याच्या अवतीभोवतीचा ऑरा आपल्याला चेक करायचंय, त्याच्या अवतीभोवतीचं वलय चेक करायचंय. बघा, तुम्हाला दिसतंय का व्हाईट ब्लर प्रकाशाचं वलय त्याच्यामध्ये दिसतं का? चेक करा सगळ्यांनी. सगळ्यांनी हे प्रॅक्टिकल करायचं आहे. हं. ज्यांना कोणाला दिसला असेल तर त्यांनी चॅटबॉक्स मध्ये मेसेज करा. येस, किती जणांना दिसला? ओके, चलो. बरं, चला आता आणखीन एक प्रॅक्टिकल करूया. इथे 3 सर्कल आहेत, त्याच्यापैकी कुठल्या तरी एका सर्कलवर लक्ष केंद्रित करा, फोकस राहा, आणि त्याच्या अवतीभोवती तुम्हाला ऑरा दिसतोय का चेक करा. मी माझा व्हिडिओ बंद करते. येस, कॉन्सन्ट्रेट करा बरं. ओके, पुन्हा सगळ्यांना दिसला? बघूया. येस, ओके. सो आता आणखीन पुढे बघूया. प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टींचा ऑरा असतो. ओके. जसं की आता बघा, माझ्या हातामध्ये ही बॉटल आहे. या बॉटलचा सुद्धा एक ऑरा आहे. एकच मिनिट. हा, माझ्या हातामध्ये ही बॉटल आहे, त्या बॉटलचा सुद्धा एक ऑरा आहे. त्याचबरोबर तुमच्या जवळ आत्ता या क्षणी जेवढ्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तूंचा एक ऑरा असतो. एकच मिनिट. जसं की हा पेन आहे, पेनकडे व्यवस्थित तुम्ही बघितलात तर पेनचा सुद्धा एक ऑरा असणार आहे.
माझ्याकडे हा माऊस आहे, माऊसकडे व्यवस्थित बघितलं तर त्याचा सुद्धा एक ऑरा असणार आहे. आपण किचनमध्ये काम करतो, किचनमध्ये काम करताना आपण ज्या काही वस्तू वापरतो त्या सगळ्यांचा एक ऑरा असतो. ठीक आहे. सो आता आपण पुढे जाऊन बघूया की प्रत्येक गोष्टीचा ऑरा आहे. तसेच या जगात, या सृष्टीत दोन प्रकारच्या व्यक्ती असतात, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तसंच आपल्यामध्ये असणाऱ्या व्यक्ती, आता इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक वेगळा ऑरा असणार आहे. फॉर एक्झाम्पल, दोन प्रकारच्या प्रवृत्ती असतात, एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तसंच दोन दोन प्रकारच्या व्यक्तींचे ऑरा असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ते कसं आता आपण ओळखूया. बघा, तुम्ही स्वतःला जज करा, मी कुठल्या कॅटेगरीमध्ये बसते किंवा बसतो. ओके, जज करायचे स्वतःला. आता ज्या व्यक्तींचा ऑरा पॉझिटिव्ह असतो त्या व्यक्ती कशा असतात ते आधी आपण जाणून घेऊया. ज्यांचे व्हायब्रेशन वीक असतात. आता वीक व्हायब्रेशन म्हणजेच काय, आता निगेटिव्ह व्हायब्रेशन वाला आपण ऑरा बघूया. ज्यांचे व्हायब्रेशन वीक असतात, ज्यांच्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात नेहमी नकारात्मकता असते. मॅडम, तुमचे सगळे सेशन अटेंड करते हो, पण तरी सुद्धा मला काहीच करावंसं वाटत नाही, मला पॉझिटिव्हच वाटत नाही, मला रिझल्टच मिळत नाही. काय शब्द आला वारंवार? नाही, 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 रिपीटेड नाही. त्याचबरोबर सतत काही ना काहीतरी निगेटिव्ह विचार, थॉट्स यांच्या मनात येतात. काहीतरी भीती, फोबिया यांच्या मनात असतो. अगदी हा दार आपला जरी थोडासा हे झाला, दाराचा आवाज झाला तरी त्यांना भीती वाटते. ओके. कुठेही दुसऱ्यांचं कामाचं क्रेडिट दिलं जात नाही, त्यांचं कौतुक केलं जात नाही. ज्यांच्या संपर्कात आल्याने समोरचा माणूस सुद्धा निगेटिव्ह होतो. ओके. म्हणजे एवढी निगेटिव्हिटी त्यांच्यामध्ये भरलेली असते. अशा व्यक्ती जर तुम्हाला आढळल्या तर समजून जायचं की या व्यक्तींचा ऑरा वीक आहे, या वीक व्हायब्रेशनवाल्या व्यक्ती आहे. ओके. आता पॉझिटिव्ह व्हायब्रेशनवाला व्यक्ती कसा असतो, त्यांचा ऑरा स्ट्रॉंग कसा असतो? नेहमी त्यांच्या चालण्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स असतो, चेहऱ्यावर एक छान तेज असतं, बोलण्यामध्ये खूप छान शार्पनेस असतो, मुद्देसूद बोलणं. ओके. कितीही लोक असतील तरी त्या लोकांसमोर बिनधास्त बोलू शकतात. एक लिडरशिपची क्वालिटी त्यांच्यामध्ये असते. आणि यांच्या संपर्कात आल्यामुळे समोरच्या व्यक्तीला सुद्धा खूप छान वाटतं. असं वाटतं सतत हे या समोरची व्यक्ती जे काही बोलते ते ऐकत राहावं, ऐकत राहावं, ऐकत राहावं. त्याचबरोबर यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर आपल्याला सुद्धा आपण मोटिवेट फील करतो. सो बघा, तुम्ही चेक करा. आणि या व्यक्ती आपल्या कामाचं खूप छान कौतुक करतात, क्रेडिट देतात. तो चेक करा तुमच्यापैकी किती लोकांचा स्वभाव असा आहे बरं. येस, कोण कोण चेक करतायत? कोण आहेत बरं वीक व्हायब्रेशन वाले? त्यांनी पण हँड रेज करा. ओके, कोणच हँड रेज करत नाही. कोण आहेत बरं स्ट्रॉंग व्हायब्रेशन वाले? त्याने हँड रेज करा. ओके. सो तुम्ही स्वतःला जज केलात, अनालाइज केलात की मी कुठल्या कॅटेगरी मध्ये येते. आता काही लोक असतात, म्हणतात वारंवार, मॅडम आम्ही ना खूप विचार करतो, खूप मोटिवेशनल व्हिडिओ बघतो, फलाना बघतो, युट्यूबवर हे बघतो, ते बघतोय, पण तरी सुद्धा आम्ही पॉझिटिव्ह होत नाही. आता नाहीला काय औषध आहे का? कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जोपर्यंत तुम्ही काहीतरी इनिशिएटिव्ह घेत नाही, तुम्ही काहीतरी ऍक्शन घेत नाही, तोपर्यंत कितीही तुम्हाला काही सांगितलं कोणी, अगदी लाखो करोडो रुपये घेणारा तो लाईफ कोच आला, मोटिवेशनल स्पीकर आला, तरी सुद्धा तुम्हाला काहीच करू शकत नाही. कारण ते ब्लॉकेजेस तुम्हीच तुमच्या डोक्यामध्ये क्रिएट करून ठेवलेत. कारण तुमच्या जीवनामध्ये तुमचा काही गोल नाहीये, तुमचं काही ध्येय नाहीये. ज्यांच्याकडे स्वतःचे ध्येय असतात, गोल असतात, त्यांना या फालतू गोष्टींकडे बघायला वेळ नसतो, लक्ष नसतं. त्यांना त्यांच्या ध्येयावर काम करत असतं. त्यांना उठवण्यासाठी त्यांचं ध्येय पुरेसं असतं. त्यामुळे सकाळी उठताना मला विचार करावा लागत नाही की सकाळी उठून मला काय करायचंय. बिकॉज माय शेड्यूल्ड इज फिक्स. माझं जे शेड्यूल्ड आहे ते फिक्स आहे. पण अनेकांना त्याच्यासाठी विचार करावा लागतो की मी कशासाठी उठू, उठून काय करू. उठल्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो, पण ती सुरुवात करणं, ती स्टेप घेणं फार गरजेचं आहे. सो कोण आजपासून स्टेप घेणार आहे? जे झालं ते झालं. आता याच्या पुढे मला पॉझिटिव्ह राहायचंय, मला पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहायचंय. कारण
जेवढा तुमचा संपर्क चेंज होणार तेवढा तुमच्या प्रगतीमध्ये बदल होत जाणार. सो कोण ही ऍक्शन घ्यायला तयार आहे? फक्त इथे दाखवण्यासाठीच की खरोखरच ते ऍक्शन घेणार आहात तुम्ही? येस, हँड हँड दाखवायचे म्हणजे मला कळेल. ओके, ग्रेट. चला आता आपण पुढे बघूया. आपण ऑरा बघितला, अशा प्रकारची माणसं कशी असतात ते बघितलं. आता आणखीन एक उदाहरण सांगते. आपली भारतीय हिंदू संस्कृती किती छान आहे त्याचं एक उदाहरण. आपल्या आजी आजोबा लहान मुलांची दृष्ट काढतात. आता दृष्ट काढतात म्हणजे नक्की काय करतात बरं? आणि दृष्ट काढण्यासाठी काय वापरलं जातं? मीठ, फटकी. सो या दोन वस्तूंमध्ये काय आहे, कुठली प्रॉपर्टी आहे? तर या दोन वस्तूंमध्ये निगेटिव्ह एनर्जी ऍब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटी आहे, प्रॉपर्टी आहे. आणि म्हणूनच दृष्ट काढली जाते. म्हणजे थोडक्यात काय केलं जातं तर त्याचा ऑरा क्लीन केला जातो. क्लिअर? त्यामुळे ती अंधश्रद्धा नाहीये, तर ती ऑरा क्लीन करण्याची एक भारतीय जुनी पद्धती आहे. अजून सुद्धा संत ज्ञानेश्वराच्या समाधीचा ऑरा तुम्ही चेक करू शकता. ओके, कोण कोण गेलेला आहे बरं आळंदीला? तिथे गेल्यानंतर 200 फूट अंतरावर सुद्धा ज्ञानेश्वरांच्या समाधीचा ऑरा तिकडे गेल्यानंतर फील होतो. आपल्याला खूप छान एनर्जेटिक वाटतं. सामान्य माणसांचा ऑरा किती असतो? साधारणतः 8 ते 10 मीटर. पण संत पुरुषांचा, सिद्ध पुरुषांचा ऑरा किती स्ट्रॉंग असू शकतो याची प्रचिती तिकडे गेल्यानंतर तुम्हाला येते. बरं, आणखीन एक आहे. आपण मंदिरात जाऊन घंटा का वाजवतो? असंच ठेवलंय का काहीतरी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये? त्याला सुद्धा एक रिझन आहे. कारण घंटा वाजवल्यामुळे आपल्या डोक्यामध्ये जे काही निगेटिव्ह थॉट्स असतात तिथल्या तिथेच कट होतात त्या घंटेच्या साऊंडमुळे, आणि आपण पॉझिटिव्ह माइंडने त्या मंदिरामध्ये प्रवेश करतो. त्याला म्हणतात साऊंड हिलिंग. ओके, सो याच्यासाठी आपण आपला ऑरा क्लीन करणं गरजेचं आहे. जर ऑरा क्लीन असेल तर कुठल्याही निगेटिव्ह एनर्जीच्या संपर्कात तुम्ही येऊ शकत नाही. ती एनर्जी तुमच्यावर लगेच अटॅक करत नाही. दॅट्स वाय युअर ऑरा शुड बी क्लीन अँड नीट. आणि ऑरा क्लीन करण्याच्या पद्धती आहेत. त्यातली एक पद्धत आहे, रोज तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जाडं मीठ, जे आपण टाटा सॉल्ट वगैरे नाही म्हणत आहे मी, जाडं मीठ, सैंधव मीठ तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा वापरू शकता. ते मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये 1 स्पून टाकायचं आहे रोज. ओके, आणखीन काय आहे? रोज कमीत कमी 10 मिनिटं तरी मेडिटेशन करा. मॅडम ते सोडून आम्हाला काही म्हणा, आम्हाला वेळच नाही हो, आम्ही खूप बिझी आहोत, रोज लाखो रुपये आम्ही कमवत असतो, असं कोण आहे का? नाहीये ना? मग 10 मिनिटं रोज मेडिटेशन करा. कारण जेवढं तुम्ही रोज मेडिटेशन कराल तेवढं तुम्ही रोज देवाच्या एक पाऊल पुढे 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 त्याच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करीत असता. आणि या गोष्टी त्यांनाच शक्य होतात ज्या लोकांवर देवाचे विशेष ब्लेसिंग्स आहेत, या परमेश्वराचे विशेष ब्लेसिंग्स आहेत. आणि काही लोक मनात आणून सुद्धा आज नाही उद्या, उद्या नाही परवा, चालढकलपणा त्यांच्या बाबतीत होत असतं आणि त्यांचं काही मेडिटेशन होत नाही, किंवा देवाला नमस्कार किंवा देवाची पूजा सुद्धा त्यांच्याकडून केली जात नाही. बिकॉज कारण देवांचे, परमेश्वराचे विशेष ब्लेसिंग त्यांच्यावर नाही. ओके, काय वाटतं तुम्हाला? देवाची रोज अगदी तासभर 2 तासभर पूजा करायची असते का? मग देव आपल्यावर प्रसन्न होतो का? नाही, अजिबात नाही. तुमचे इंटेन्शन इथे वर्क करतात. मनापासून 5 मिनिटं हात जोडा देवाला, बस त्याच्यासाठी तेवढं इनफ आहे. आणि ही 10 मिनिटं जे मेडिटेशन करायचे ते त्याच्यासाठी नाही, तुमच्यासाठी करायचं. कारण मिनिटाला आपल्या डोक्यामध्ये 60,000 विचार येतात, 60 ते 70,000 विचार येतात. आणि या विचारांमुळे आपण गडबडून जातो आणि आपल्या फोकस पासून आपण दूर जातो. तो हे सगळं कोणासाठी? देवासाठी करतोय आपण? अजिबात नाही, आपल्यासाठी करतोय. पण त्याच्यासाठी सुद्धा परमेश्वराचे विशेष ब्लेसिंग्स असावे लागतात, तरच ती घडी आपली व्यवस्थित बसते. ओके, क्लिअर आहे? आणि मोस्ट ऑफ घरातल्या पुरुषांना देवाची बत्ती लावायला सांगा ऍज पर वास्तुशास्त्र. कारण स्त्री घराची लक्ष्मी असतेच, त्यामुळे बाकी सगळं ती व्यवस्थित सगळं करते, पण देवपूजा मात्र घरातील कर्त्या पुरुषाकडून झाली पाहिजे. ओके, बरं, आठवलं म्हणून आता लगेच एक वास्तू टिप्स सांगते तुम्हाला, नंतर मला आठवेल न आठवेल आय डोंट नो.
तुमच्यापैकी किती जण दरवर्षी तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी जातात सहपरिवार? किती जण जातात बघा? बऱ्याच लोकांचे हात डाऊन आहेत. मला सांगा, कुलदेवता म्हणजे काय? तर आपल्या कुलाची ती देवता असते. आपलं जे काही आपला परिवार आहे त्या वाढीसाठी, त्याच्या भरभराटीसाठी ती देवता असते. जर आपण त्या देवतेलाच विसरलो तर तिची कृपादृष्टी आपल्या परिवारावर, तुमच्यावर राहणार आहे का? मग सतत आपल्या कामामध्ये काहीतरी अडचणी होत आहेत, काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत. आणि यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवतेचं दर्शन घेणं फार फार महत्वाचं आहे. सो इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. आणि हे तुम्हाला वर्षातून एकदा करायचं आहे. आणि शक्य नसेल बाबा तुमची कुलदैवत खूप लांब असेल तर 3 वर्षातून एकदा तरी दर्शन करा. बघा, सतत 3 वर्ष करा तुम्ही. तुमच्या प्रगतीमध्ये, तुमच्या ग्राफमध्ये काय फरक जाणवतोय मला नक्की मेसेज करायचे. ठीक आहे. आता पुढे बघूया आपण ऑरा क्लीन कसा करायचा. चलो. आहात का सगळे इंटरेस्टेड? ओके. मला तुमची एनर्जी दिसायला पाहिजे. एक थंब दाखवायचे बरं. चलो, रब युअर हँड. सगळ्यांनी प्रॅक्टिकल करायचे. बाकी सगळे हे इकडे व्हिडिओ ऑफ करून बसलेत. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन केला तर ते लवकर कळणार आहे. ओके. चलो, बाकी सगळे व्हिडिओ ऑफ आहेत बाकींचे. दे आर सुपर बिझी मे बी. चलो. चलो, एनर्जेटिक. आता आपल्याला आपला ऑरा कसा क्लीन करायचा ते बघूया. स्वतःचा ऑरा क्लीन करणं याच्यासाठी काय काय घ्यायचंय आता तुम्ही फक्त ऐका, पण हा प्रयोग तुम्ही घरी करू शकता. ठीक आहे. एक बाउल घ्यायचंय. कुठलंही बाउल घ्या, स्टीलचं, मेटलचं, एनी कुठलंही घ्या. ओके. त्यानंतर थोडस जाडं मीठ घ्यायचंय. आता काय करायचंय, रेकीला कॉल करायचंय. सगळ्यांनी प्रॅक्टिकल करा बरं. सगळ्यांनी प्रॅक्टिकल करा. रेकीला कॉल करायचे. मी दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे. मी स्वतःचे आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. एका पांढऱ्या शुभ्र प्रकाशाच्या पिरॅमिडमध्ये मी स्वतःला सुरक्षित करीत आहे. प्रोटेक्ट, प्रोटेक्ट, प्रोटेक्ट. प्रथम स्वतःला प्रोटेक्शन घ्यायचे आपल्याला, म्हणून आपण स्वतःला प्रोटेक्शन घेतलं. आता आता पुढे बघा. आपले दोन्ही हात असे कप शेप मध्ये ठेवायचे. ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होत आहे. शरीरातून वर 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 अनाथमध्ये, अनाथमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये दिव्य रेखीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. येस. आता काय करायचं आपल्याला? आता व्यवस्थित माझ्याकडे लक्ष द्या. आता आपले हात असे करा. माझ्या आभा मंडळात ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत, बघा 3 वेळा करायचे. माझ्या संपूर्ण शरीरात, माझ्या आभा मंडळात, माझ्या ऑरामध्ये, माझ्या 7 चक्रांमध्ये ज्या काही नकारात्मक बाधा आहेत, निगेटिव्हिटी आहेत, त्या सगळ्या निगेटिव्हिटी, नकारात्मक ऊर्जा माझ्या हातांमध्ये येऊ देत. खाली जायचं पायाजवळ, पायाजवळ जाऊन आपल्या हातांच्या मुठ्ठी करायच्यात. ओके. हातांच्या मुठ्ठी करायच्यात. लक्षात घ्या. माझ्या आभा मंडळामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत, निगेटिव्हिटी आहे, ती संपूर्ण निगेटिव्हिटी माझ्या हातांमध्ये येऊ देत. हातांच्या मुठ्ठीमध्ये आलेली आहे. ओके. आणि बाजूला जे बाउल ठेवलेलं आहे त्या बाउलमध्ये हात झटकायचे 3 वेळा. आणि या मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन नष्ट होऊ दे असं म्हणायचं आपल्याला. हाच प्रयोग तुम्ही अशा प्रकारे सुद्धा करू शकता, किंवा हाच प्रयोग तुम्ही लेफ्ट बॉडी पार्ट एकदा, राईट बॉडी पार्ट एकदा, फ्रंट बॉडी पार्ट आणि बॅक बॉडी पार्ट असं करून सुद्धा बोलू शकता 3-3 वेळा. माझ्या लेफ्ट साईडच्या ऑरामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या सगळ्या नकारात्मक ऊर्जा माझ्या हातांच्या मुठ्ठीमध्ये आलेल्या आहेत आणि या मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन नष्ट झालेल्या आहेत. आता बॅक साईडला पण सेम असंच म्हणायचंय. आता बघा,
सपोज तुम्हाला मिठाचं बाउल वगैरे काही घ्यायचं नाही, मग काय करायचं? माझ्या आभा मंडळामध्ये, ऑरामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत, निगेटिव्हिटी आहे, ती संपूर्ण निगेटिव्हिटी, नकारात्मक ऊर्जा या ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध होऊ दे, शुद्ध होऊ दे. 3 वेळा फुंकर मारायची. ओके. आणि आता काय करायचं, सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. आपले दोन्ही हात, कॉर्ड कटिंग म्हणतात याला, कॉर्ड कटिंग. दोन्ही हात असे घ्यायचे आणि सर्व नकारात्मक बाधांपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे आणि नाभी समोर जाऊन 3 वेळा कट 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 असं आपल्याला म्हणायचं. क्लिअर? अश्विनी मॅडम व्हिडिओ बघा नंतर, आता रिपीट करायला वेळ नाहीये मला, कारण आता माझा पुढचा पण सेशन आहे ना. हा, नाभी समोर जाऊन 3 वेळा कट 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 करायचं, याला म्हणतात कॉर्ड कटिंग. का बरं? कारण कॉर्ड कटिंग करणं फार फार गरजेचं आहे. सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी आपल्या नाभीपासून प्रवेश करतात आपल्या शरीरात, म्हणून नाभी समोर जाऊन 3 वेळा कट 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 करायचे आपल्याला. क्लिअर? ओके. सो हे झालं, आपण स्वतःचा ऑरा क्लीन करायचा. बघा, स्लाइड दाखवते तुम्हाला. सेल्फ ऑरा क्लिन्झिंग, सेल्फ ऑरा क्लिन्झिंग मी तुम्हाला दाखवलं. आता अदर्स ऑरा क्लिन्झिंग, दुसऱ्यांचा ऑरा कसा क्लीन करायचा? दुसऱ्यांचा म्हणजे तुमच्या मुलाचा किंवा तुमच्या हस्बंडचा. लेवल 1 कशी आहे? लेवल 1 मध्ये कंडिशन आहे की केवळ तुम्ही स्पर्शाने टच करणाऱ्या व्यक्तींनाच तुम्ही हिलिंग करू शकता. त्यामुळे इथे तुमची एनर्जी फक्त 10% असते. ओके. आणि इथे फक्त तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना, म्हणजे ज्यांना तुम्ही टच करू शकता, त्यांनाच हिलिंग देऊ शकता. आता दुसऱ्यांचा ऑरा कसा क्लीन करायचा? सेम, मिठाचं एक बाउल घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि आभार व्यक्त करताना, जसं की स्वतःचं करताना तुम्ही आभार व्यक्त करत होतात, मी स्वतःची आभारी आहे, आता त्या व्यक्तीचं सुद्धा नाव घ्यायचं की माझा मुलगा XYZ, त्याची सुद्धा मी आभारी आहे. आणि मग त्याचा ऑरा क्लीन करायचा. माझ्या मुलाच्या आभा मंडळात ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत, निगेटिव्हिटी आहे, ती संपूर्णपणे माझ्या हाताच्या मुठ्ठींमध्ये आलेली आहे. पूर्ण अगदी डोक्यापासून खाली पायापर्यंत जायचं, त्याच्या हाताच्या मुठ्ठी करायचं आणि त्या मिठाच्या बाउलमध्ये हात झटकायचं किंवा ब्रह्मांडामध्ये 3 वेळा फुंकर मारायचे आणि म्हणायचे या ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध होऊ दे. क्लिअर? ओके. सो हे झालं, आपण स्वतःचा ऑरा क्लीन करायचा, दुसऱ्यांचा ऑरा क्लीन करायचा. आता आता काही बघा छोटे मोठे आजार असतात कोणाकोणाला. आता आता या क्षणी डोकं दुखतंय किंवा काहीतरी हात वगैरे दुखतोय, असं कोण आहे का? कोण आहे बरं? हा, ओके, वर्षा आहेत. आणि कोण आहे? दक्षता आहेत. हा, आता ही जी एनर्जी असणार आहे ना, ती तुमची एनर्जी असणार आहे बरं, माझी एनर्जी नाही. त्यामुळे जो काही रिझल्ट असणार ते तुमच्या एनर्जीचा तो रिझल्ट असणार. आता आपण चेक करूया की छोटं मोठं काही डोकं दुखतंय, हाताला काही पेन आहे, पायाला पेन आहे, किंवा काहीतरी थोडासा फिवर आहे. मग अशा वेळेला आपण काय करायचं? सो वारंवार डॉक्टरकडे जाण्यापेक्षा आपण घरातच स्वतःला हील कसं करायचं? आता हे जे मी हिलिंग बोलते तुम्हाला, प्रत्येक वेळेला आपल्याला जर काही मेजर आजार असेल तर मेडिकल ट्रीटमेंट बरोबर आपल्याला हिलिंग यूज करायचे, आणि छोटे मोठे आजार असतील तर आपण स्वतःचे आजार स्वतःच हील करायचे. ओके. सो आता आपण त्याचं एक प्रॅक्टिकल करूया. चला, मनातल्या मनात सगळ्यांनी रेकीला कॉल करायचे, जसं मी आता तुम्हाला शिकवलं तसं सेम. डोळे बंद करायचे, रेकीला कॉल करायचे, चष्मा काढून ठेवायचे 2 मिनिटासाठी. चष्मा का नको? तर हे ब्लॉकेजेस काही नको, आपल्या डोळ्यांवर नॅचरल सगळं असायला पाहिजे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. जसं तुमचं जेंडर असेल तसं तुम्ही बोला. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊ उसू यांची आभारी आहे. मी स्वामी समर्थ महाराज यांची आभारी आहे. कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. वरून ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे. शरीरातून वर 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 अनाथमध्ये, अनाथमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये दिव्य रेखीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. आपल्या दोन्ही हातांमध्ये थोडासा गॅप ठेवायचा आहे आणि ती ऊर्जा फील करायची आहे. हात जवळ दूर करा आणि ऊर्जा फील करा.
सुरुवातीला तुम्हाला हे करावं लागणार आणि प्रत्येक वेळेला ब्रह्मांडातून पांढरा शुभ्र प्रकाश तुमच्या शरीरावर येतोय हे तुम्हाला बघायचंय. आता सांगते मी तुम्हाला काय करायचं. हा थांब ना थोडा वेळ. हा आता काय करायचंय, जिथे तुम्हाला कुठे दुखतंय, ओके, जिथे कुठे तुम्हाला दुखतंय, त्रास आहे, तर त्या जागेवर त्याचं सपोज डोकं दुखतंय, तर डोकं दुखतंय ना, मग तिकडची एनर्जी आपल्याला क्लीन करायची. एनर्जी क्लीन करण्यासाठी पहिल्यांदा आपण आपला ऑरा क्लीन करून घेऊया, की माझ्या आभा मंडळामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या संपूर्ण नकारात्मक ऊर्जा माझ्या हातांच्या मुठ्ठीमध्ये आलेल्या आहेत आणि या मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन शुद्ध झालेल्या आहेत. पहिला आपण आपला ऑरा क्लीन करायचा. ऑरा क्लीन करा बरं सगळ्यांनी 3 वेळा. माझ्या आभा मंडळामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत, निगेटिव्हिटी आहे, ती संपूर्ण माझ्या हातांच्या मुठ्ठींमध्ये आलेली आहे आणि या मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन नष्ट झालेली आहे. किंवा या ब्रह्मांडामध्ये जाऊन 3 वेळा फुंकर मारा आणि ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध झालेली आहे. आता जिथे कुठे तुम्हाला दुखतंय, काही पेन आहे, तिथे हात ठेवायचे. सपोज डोकं दुखतंय, तर ह्या डोक्यावर आधी डोक्यावर हात ठेवण्याच्या आधी तिथली एनर्जी आपल्याला क्लीन करायची. मग काय करायचंय, जसं आपण गवत उपटतो तसं गवत उपटल्याप्रमाणे इथून सगळी निगेटिव्हिटी काढायची आहे. माझ्या या डोक्यामध्ये, माझ्या या भागामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती संपूर्णतः या ब्रह्मांडामध्ये जाऊन नष्ट झालेली आहे. करा बरं सगळं. हात दुखत असेल तर हातामधली निगेटिव्हिटी काढून टाका. ज्या कुठल्या भागामध्ये ती निगेटिव्हिटी आहे, तर तिथे गवत उपटल्यासारखं आपल्याला असं करायचंय. आता त्याला आपण हिलिंग करायचंय. ओके, डोकं दुखतंय मग डोक्यावर हलकासा हात ठेवायचा, टच नाही करायचा. आपल्या हातातून ती एनर्जी प्रवाहित झाली पाहिजे. हा, मग जिथे डोकं दुखतंय तिथे हात ठेवा असं वाटल्यास. माझं डोकं, डोक्याचे सगळे अवयव उत्तम प्रकारे काम करीत आहेत. संपूर्ण फोकस इथे करायचंय तुमच्या थर्ड आयवर. जिथे कुठे वेदना होत असेल तिकडे फोकस करा. मला आता खूप छान रिलॅक्स फील होतंय. दिव्य रेखीची ऊर्जा माझ्या डोक्यावर काम करीत आहे. मला आता खूप छान फील होतंय. माझं डोकं, डोक्याचे अवयव अगदी योग्य पद्धतीने काम करीत आहेत. आता मनातल्या मनात म्हणायचे, अफर्मेशन चालूच ठेवायचे. जिथे कुठे दुखतंय, वेदना होत आहेत तिथे फोकस करा. हात हलकेसे तिथे ठेवायचे आहेत, वरच्या वर. हातामधून व्हायब्रेशन तिकडे प्रवाहित होण्यासाठी जागा ठेवायची आहे. ही तुमची तुमची एनर्जी आहे. ओके, चेक करा बरं आता. किती रिलीज वाटते, किती पर्सेंटेज. आता हे पर्सेंटेज तुमचे असणार आहेत, कारण ही एनर्जी तुमची आहे. आम्ही जे करतो हिलिंग ते 100% एनर्जीने करतो, कारण आमची तेवढी प्रॅक्टिस झालेली आहे. तुम्हाला आता प्रॅक्टिसची गरज आहे. येस, भक्ती म्हणतात 40%, योगिता म्हणतात 20%. येस, ही तुमची एनर्जी आहे आता. अश्विनी म्हणतात 30%. येस, पण तुम्हाला तो फरक जाणवला का सगळ्यांना? म्हणजेच काय होतं, तर त्या एनर्जीने आपण आता आपला फक्त थर्ड डे आहे. विचार करा, फक्त थर्ड डे मध्ये ही एनर्जी एवढी काम करते. जर आपण हे कंटिन्यू यूज केलं तर आपल्यासाठी ते किती वर्थ ठरणार आहे. ओके, क्लिअर आहे.
आता आणखीन एक प्रयोग करूया. जसं मी मगाशी सांगितलं होतं, आपल्याला आपल्या हातांचा स्कॅनर सारखा वापर करायचा आहे का तुमच्या घरामध्ये कोण? चला, प्रणाली मॅडम. ओके. कोण आहे बरं? हा, प्रणाली मॅडमला मी पिन करते. आणखीन कोण आहे बरं? अं, ओके, आणखीन कोण आहे? काय करायचंय ते हिलिंग करायचं हिलिंग म्हणजे थांबायचं. थांब, तुला सांगते. ओके, प्रणाली मॅडम आहेत. आणखीन कोण आहे बरं? एकच मिनिट. हा, दक्षता मॅडम, तुमच्याकडे कोण आहे बरं? माझा मुलगा आहे. अच्छा, चला, दोघांची मुलंच आहेत का? कोण मोठा आहे का व्यक्ती घरात कोणाच्या? हा म्हणजे माझी आई आहे. आई आहे. हो. मग आईला घेऊ शकता? मग चालेल. चल, घ्या. आणि कोण आई होत्या बरं? प्रणाली मॅडम. हा. चला, तिघांचे कॅमेरे. मोबाईल तुमचा आडवा ठेवा. हा. सरळ पाय. बाकीच्यांना दिसतंय का? मला चॅटबॉक्स मध्ये मेसेज करा. बाकीच्यांना हे दोन्ही व्यक्ती दिसतायत का? सुरेश आईला टेबल आणून. ओके, समता मॅडम म्हणायला दिसतात. ओके, चल. थांब जरा. हा, येस. ओके, चलो. आता आपण एक प्रयोग करूया. ज्या व्यक्ती तुमच्या घरात आहेत आता, प्रणाली मॅडम, मोबाईल आडवा केलाय का? हो. हं. आता काय करायचंय बघा. एकच मिनिट, मी दाखवते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला जास्त चांगलं कळेल. प्राची, 2 मिनिटं ये ना जरा, 2 मिनिटं. काय करते प्राची? प्राची काय करते? बाथरूमला येऊ. बरं ये, स्वाती, इथे उभी आहे. आता सपोज अशी इथे उभी आहे. ही व्यक्ती माझ्या समोर आहे. जरा ये. ही माझी व्यक्ती माझ्या समोर आहे. पुढे आहे. हं. तर तुम्हाला थोडासा गॅप ठेवायचा आहे तुमच्यामध्ये आणि त्या व्यक्तीमध्ये, थोडंसं आणखी लांब. आणि आपले हात असे स्कॅनर प्रमाणे त्यांच्या डोक्यावरून खाली पायापर्यंत तुम्हाला फिरवायचे आहेत, हळूहळू हळूहळू. ओके, थँक्यू. उभं राहून करायचं का मॅडम? उभं राहून, उभं राहून. आणि समोरच्या व्यक्तीला डोळे बंद करायला सांगायचे. काय म्हणायचे ते मी सांगते तुम्हाला, ठीक आहे? हा, डोळे बंद करायला सांगायचे समोरच्या व्यक्तीला. डोळे बंद कर. अशी उभी. चला, मनातल्या मनात तुम्ही प्रार्थना करा. पुढे. प्रणाली मॅडम आणि दक्षता मॅडम, मनातल्या मनात प्रार्थना करा. आणि तुमच्यामध्ये अंतर असायला पाहिजे. दोघींमध्ये खूप अंतर असायला पाहिजे. टच नाही करायचं. हा. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. वरून ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे. डोळे बंद करायला सांगायचे समोरच्या व्यक्तीला. शरीरातून वर 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 अनाथमध्ये, अनाथमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये दिव्य रेखीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. येस, तुम्ही पण तुमच्या घरी कोण असेल व्यक्ती तर प्रयोग करा. आता रेकीला प्रार्थना करायची आहे की या व्यक्तीच्या, माझ्या समोर जी व्यक्ती आहे त्यांचा आभार माना पहिलं मनातल्या मनात. माझ्या समोर जी व्यक्ती आहे त्यांच्या ऑरा क्षेत्रामध्ये, त्यांच्या 7 चक्रामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल तर ती माझ्या हातांमध्ये येऊ दे. आपले दोन्ही हात असे स्कॅनर प्रमाणे हळूहळू फिरवायचे. अगदी डोक्यापासून खाली पायापर्यंत हळूहळू फिरवा. टच करायचं नाही. अगदी लांब हात करा. छानपैकी असे हात लांब झाले पाहिजे तुमचे. आवळून नाही, लांब धरा. दक्षता मॅडम, तुम्ही प्रॉपर नाही उभ्या राहिलात. प्रणाली मॅडम प्रॉपर आहे. त्या वंदना मॅडम पण छान करतात. 3 वेळा करायचंय. नाही, करा. सर डोळे बंद करून पाठी मी सांगते, करा तुम्ही. तुमचे हात कुठे जड जाणवत आहेत ते चेक करा. त्यांच्या शरीरावर कुठल्या भागावर गेल्यानंतर तुमच्या हातांमध्ये जडत्व येते ते चेक करा. कुठे गेल्यानंतर तुमचे हात जड जाणवत आहेत? मानेजवळ. कोण म्हणाल? मी, प्रणाली.
ओके. दक्षता मॅडम तुम्ही चेक करा. मला डोक्याजवळूनच पूर्ण शरीरातच निगेटिव्हिटी म्हणजे जड जाणवते. जास्त जड कुठे जाणवतोय चेक करा. वरून वरच्या भागात डोक्यापासून हा. प्रणाली मॅडम, तुमच्या मुलीला विचारा, तिला मानेमध्ये वगैरे काय प्रॉब्लेम आहे का? मान दुखते का तिची? हा तिचे हे दुखतात खांदे शोल्डर आणि मान दुखते का विचारा. हो मान दुखते. ओके. हा. दक्षता मॅडम, तुम्हाला कुठे जडत्व जाणवलं? डोकं आणि पायापर्यंत नेलं ना तर ती एनर्जी अजून जाणवत होती. तर मी आता विचारलं तर तिचं डोकं दुखतंय आणि थोडेसे पाय तिचे जड झालेत असं. म्हणजे जिथे आपल्या हातांमध्ये जडत्व येतं तिथे हा. कुठेतरी ती निगेटिव्ह एनर्जी ब्लॉक झालेली असते. ओके. सो ते आपण आपल्या हाताच्या स्कॅनरने सुद्धा ओळखू शकतो. म्हणजेच काय होईल तर भविष्यात 6 महिन्यामध्ये जे आजार होणार असतात ते आपल्याला आधीच कळतात आणि त्याचं निदान आधी कळल्यामुळे आपण डॉक्टरकडे जाऊन त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घेऊ शकतो. याला म्हणतात हाताचं स्कॅनिंग. क्लिअर? एकच मिनिट हा. रिमूव्ह करते. ओके. आता प्रणाली, तुझ्या मम्मीला सांगायचं रोज माझं हिलिंग कर. ओके. क्लिअर झालं सगळ्यांचं? वंदना मॅडमनी पण प्रॅक्टिकल केलं. हा, वंदना मॅडम कुठे गेल्या बरं? मला दिसत होत्या त्या. हा. मॅडम, तुम्हाला कुठे हात जड जाणवले? अनम्यूट करा. छातीपाशी. हा, विचारा त्यांना काय प्रॉब्लेम आहे का? आता जस्ट त्यांना काही सर्दी खोकला असं झालेलं होतं का? सर्दी आहे सर्दी. सर्दी आहे ना, बरोबर. ओके. त्याच्यामुळे ती तिथे स्टोअर झालेली आहे, त्याच्यामुळे तिथे तुम्हाला जडत्व आले. क्लिअर? सो अशा प्रकारे तुम्ही स्कॅन करू शकता, पण याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते, कोणाच्या तरी अंडर करा. ओके. आता तुम्हाला रेग्युलर 7-8 दिवस नाही, 21 डेज प्रॅक्टिस केलात की तुम्हाला या गोष्टी आपोआप कळायला लागतात. क्लिअर? सो येस, आता आपण थँक्यू सो मच. हा सेशन आपण इथे संपूया आणि उद्या एक छान आणखीन सेशन घेऊया. चक्रास म्हणजे काय आणि प्रत्येकाची चक्र तुम्ही अॅनालाइज करायचे. कुठला चक्रा ब्लॉक झालाय तुमचं ते मी उद्या सांगेन तुम्हाला. क्लिअर? चलो, थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. श्री स्वामी समर्थ. आणि एकच मिनिट हा.